नाईस. Very nice. व्हेरी नाईस. Yes. खरंच. Yes. हे एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज मी बनवणार आहे रव्यापासून सॉफ्ट स्पंजी एकदम जाळीदार असा मस्त टेस्टी डिलिशियस वर्डसुद्धा कमी पडेन असा मस्त रव्याचा मी केक तुम्हाला दाखवणार आहे. आणि एक म्हणजे की मी बिना अंड्याचा रव्याचा केक बनवते आहे. तर जे नॉनव्हेज नाही खात तर त्यांच्यासाठी स्पेशल मस्त असा हा केक आहे आणि खूप सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागणारा असा मस्त मी तुम्हाला केक बनवून दाखवणार आहे. जसं की बेकरी स्टाईल म्हटलं तरी चालेल आणि जसं बेकरीमध्ये भेटतात ना सेम तसेच मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने केक जो आहे तर तो मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी पहिले काय करायचे, रवा घ्यायचा आहे आणि साखर घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे दूध घेतलं आहे. माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी दूध, तर त्याला मी हलकंसं गरम करून घेते आहे. जसं की आपण त्याच्यामध्ये हात किंवा बोट टाकलं ना तर ते भाजलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर मी काय करते की इथे 1 कप मी रवा घेतला आहे. माझ्याकडे ऑलरेडी बारीकच रवा होता तर मी तो घेतला. जर तुमच्याकडे जाड रवा असेल किंवा इडली रवा असेल तर काही हरकत नाही, तुम्ही तो घेतला तरी चालेल, कारण की आपण त्याला नंतर मिक्सरमधून काढणारच आहे. तर इथे मी 1/2 कप साखर घेतली आहे आणि त्याच्यानंतर 2 टेबलस्पून इथे मी म्हणजे 2 टेबलस्पून इथे मी साखर त्याच्यामध्ये परत टाकली आहे. म्हणजे टेस्ट जी आहे गोडपणा जो आहे तर तो अजून त्याच्यामध्ये वाढेल. तर इथे मी दूध जे आहे तर ते एकदम असं मस्त कोमट झालं आहे बघा. इथे एकदम उकळून वगैरे दूध नाही घ्यायचे, नॉर्मल मस्त कोमट दूध करायचे आणि तेच त्याच्यामध्ये टाकायचे. तर इथे मी अर्धा कप त्याच्यामध्ये रव्यामध्ये आणि साखरेमध्ये अर्धा कप दूध टाकलं आहे. तर इथे मी मेजरमेंटनीच सांगते आहे, कारण की केक बनवताना मेजरमेंटनी बनवणं खूप गरजेचं आहे. नाहीतर इकडे तिकडे झालं ना तर केक तर गेलाच समजायचा. तर त्याच्यासाठी मेजरमेंट खूप गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर काय केलं, मी अर्धा कप दूध टाकल्याच्यानंतर त्याला मिक्स करून घेतलं आणि थोडंसं 5 ते 10 मिनटं त्याला साईडने ठेवून द्यायचे, कारण की जो रवा आहे तर तो छान फुलेन त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी त्याला थोडंसं साईडने ठेवून द्यायचे 5 ते 10 मिनटासाठी. त्याच्यानंतर मी इथे काय करते, जे भांडं आहे ज्याच्यामध्ये मी केक टाकणार आहे तर त्याला रेडी करून ठेवलं आहे. कारण की नंतर काय होतं की जेव्हा आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकतो ना तर ते लवकर म्हणजे टाईम कमी लागण्यासाठी पहिलेच जे भांडं आहे तर ते बनवून तयार करून ठेवून द्यायचे. तर नंतर मी जे तूप घेते आहे तर तुपाला पण मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि साईडने थंड होण्यासाठी ठेवून दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मिश्रण बघू शकता, रवा जो आहे तर तो छान असा फुलला आहे. तर त्याला काय करायचे की एका मोठ्या मिक्सीमध्ये त्याला टाकायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकायचे. पूर्ण जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं साखर आणि रव्याचं तर ते पूर्ण मिश्रण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर इथे मी हिरव्या विलायच्या घेतल्यात, तर 4 हिरव्या विलायच्या घेतल्यात, त्या मिक्सरमध्ये टाकायच्या आहे. म्हणजे त्याचे जे आतले दाणे जे आहे ना तर ते त्याच्यामध्ये टाकायचे. इथे मी मिल्क पावडर घेते 1/4 कप. टेस्ट खूप भारी येते आणि चवीला तर खूप छान लागतो. त्याच्यासाठी 1/4 कप आपल्याला मिल्क पावडर घेतलं आहे. त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1/4 कप. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा टाकू शकता किंवा म्हणजे कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. जी टेस्ट आहे तर ती छान येते. पण मी इथे बिना मैद्याचा केक बनवते आहे, कारण की माझ्या घरामध्ये मुलं आहे तर त्यांना म्हणजे काही हेल्दी तर गेलंच पाहिजे त्यांच्या पोटामध्ये. तर त्याच्यासाठी मी 1/4 कप इथे गव्हाचं पीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इथे जे तेल गरम करून ठेवलं होतं ना तर ते त्याच्यामध्ये टाकलं आहे 1/4 कप. घी इथे 1/4 कप टाकलं आहे आणि छान त्याला मिक्सरमधून एकदम फाईंड असं मस्त त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि जे अर्धा कप दूध राहिलेलं होतं ना साईडने ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि परत त्याला मिक्सरमधून एकदम मस्त असं सॉफ्ट काढून घेणार आहे बघा मिक्सरमधून. तर
जसं मी सांगितलं ना, रवा जर का तुमचा जाड असेल ना तर काही हरकत नाही, आपण ह्या स्टेजला त्याला छान असं बारीक करून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता मी जी पेस्ट बनवली आहे तर ती किती सॉफ्ट झाली आहे. तर ते जे आपण त्याच्यामध्ये रवा वापरला आहे तर थोडासा जाडसरपणा म्हणजे राहणारच, कारण की एवढं एकदम फाईन तर बनणार नाही. तर मी जितकं पॉसिबल होईल तितकं फाईन केलं आहे त्याला. तर एका मोठ्या बाउलमध्ये त्याला ट्रान्सफर केलं आहे. तर इथे मला जे मिश्रण आहे तर ते थोडं ठीक वाटत होतं. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे की परत त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून जे दूध गरम करून ठेवलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर त्याची म्हणजे एकदम असं जे आपण मिश्रण बनवतोय तर ते जास्त पातळ पण नसावं आणि जास्त कडक पण नसावं. जे ब्रेड आहे, आपण जो केक बनवणार आहे तर तो एकदम म्हणजे परफेक्ट बनेल बघा. तर तुम्ही त्याच्यासाठी काय करायचं, परत त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून दूध ॲड करायचं. जे नॉर्मल टेम्परेचरवर मी गरम करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती मस्त आहे, एकदम स्मूथ आहे बघा. तर ह्या स्टेजच्या याच्यानंतर मी काय केलं आहे ना, बेकिंग सोडा टाकला आहे 1/4 टीस्पून आणि बेकिंग पावडर टाकलं आहे 1 टीस्पून. तर हे एकदम परफेक्ट घ्यायचं आहे, जास्त त्याला दाबून नाही घ्यायचं आहे. असं सिम्पल जसं आपण डब्यातून किंवा त्या पॅकेटमधून काढू ना तर हलकंसं बोटाने फिरून ते तितकं टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं विनेगर टाकलं आहे, कारण की जो बेकिंग सोडा आहे, बेकिंग पावडर आहे तर ते छान ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलं आहे. तर विनेगर हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. नाहीतर काय करायचं, त्या जे बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकलं आहे ना त्याच्यावर थोडंसं लिंबाचे 2-3 ड्रॉप त्याच्यावर टाकायचे छान, आणि छान ते अजून ॲक्टिवेट होतं. तर इथे जे मिश्रण आहे तर त्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे एकदम पटकन. जसं बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकलं ना की लगेच त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं. भांड्यामध्ये टाकण्याच्या अगोदरच मी जे अवनला आहे ना प्रीहीट करून ठेवलं होतं. जर तुमच्याकडे अवन नसेल ना तर मस्त एक ऑप्शन आहे की तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता किंवा कढईमध्येही बनवू शकता. तर मी इथे जसं की कधी कधी कुकरमध्ये पण बनवते. तर काय करते ना की जे कुकरचं झाकण आहे तर त्याची जी शिट्टी आहे ती काढते, परत त्याच्यातली जी रिंग आहे ती पण काढते आणि छान त्याला खाली थोडंसं मीठ टाकते, त्याच्यावर स्टँड ठेवते आणि मग ज्याच्यामध्ये आपण केक बनवणार आहे ते भांडं त्याच्यामध्ये ठेवते आणि छान कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आरामशीर इथे 45 मिनटं ठेवून द्यायचे. पण इथे अवनमध्ये मी बनवते आहे तर 30 मिनटामध्ये लवकर केक बनवून तयार होतो. तर थोडंसं 15 मिनटं एक्स्ट्रा ठेवावं लागतं आपल्याला गॅसवर. तर इथे जो केक आहे तर तो बनून तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान त्याचा कलर आला आहे, एकदम मस्त असा सॉफ्ट स्पंजी खूप टेस्टी लागणारा असा जो केक आहे तर तो बनून तयार झाला आहे बघा. तर मी त्याच्यानंतर काय करते आहे की हलकासा त्याच्यावर कपडा ठेवायचा आहे, त्याच्यावरती हँकी टाकायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे केकला प्रॉपर चांगलं, आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याला एखाद्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचे. तर जो केक आहे तर तो एकदम मस्त असा थंड झाला होता. त्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर केलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा तो फुलला आहे बघा. आणि खरंच खूप एकदम म्हणजे मी काय म्हणते डिलिशियस वर्ड जो आहे ना तर तो वर्ड ह्या केकसाठी कमी पडेल एवढा भारी झाला होता हा केक. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता समजा व्हॅलेंटाईन डे पण येतोय तर तुम्ही त्याला पण ट्राय करू शकता. तर असं नॉर्मली लहान मुलांसाठी पण बनवू शकता. खरंच खूप टेस्टी लागतो आणि तुम्ही बघू शकता त्याची किती छान अशी जाळी पडली आहे बघा खालच्या साईडने. आणि लगेच मी जसं बेकरीमध्ये कट करून देतात ना त्याच स्टाईलमध्ये मी इथे कट केलं आहे केकला आणि मस्त अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलं आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता. 2 ते 3 दिवस ना आरामशीर टिकतो हा केक. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि
केक पण कसा वाटतोय, कसा झालाय, तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका आणि चॅनलला तर विसरूच नका सबस्क्राईब करण्याचं. तर इथे जो केक आहे तर तो बनून तयार झाला आहे. तर इथे दुपारची वेळ झाली होती, चहाची वेळ झाली होती, तर त्याच टायमापर्यंत मस्त केक जो आहे तर तो बनून तयार झाला होता. स्वस्थ रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.